ते महत्त्वाची बातमी नाशिकमधील मालती IVF सेंटरला काणे दाखवा नोटीस आहे। ठाण्यातील स्त्रीबीज प्रकरणाचा नाशिक कनेक्शन उघड आहे। अमोल पाटील, वंदना पाटील यांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। समाधानकारक खुलासा न झाल्यास कारवाईचा देखील बडगा उगारण्यात येणार आहे। नाशिकमध्ये तर काहीच नाही, पण नाशिकच्या बाहेर ठाण्यामध्ये असं प्रसारमाध्यमांमध्ये आलेलं आहे की तिथे नाशिकच्या जे IVF सेंटरचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्या आधारे त्या रजिस्ट्रेशनच्या प्रमाणपत्रावरती ठाण्यामध्ये इल्लीगल IVF सेंटर चालवलं जात आहे असं तिकडचे पोलीस आणि ठाणे MOH यांचं पत्र आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिकडे काही जे काही झालेलं असेल सपोज, तर त्यानुसार समजा तिकडे काही तिकडचे पेशंट आणि इकडचे पेशंट्स किंवा असे काही कागदपत्रामध्ये घोळ आढळला तर मग आम्ही त्याच्यावरती जे काही पुढील कारवाई असेल ती करू। बारामती विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणी 1 महिना पूर्ण होतोय। CBI चौकशी सुरू आहे, सुनील तटकरे म्हणतात। मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत असं देखील तटकरेंचं म्हणणं आहे। सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यासहित आम्ही सर्वांची भूमिका राहिली की अशा वेळीचे ज्यावेळेला विमान अपघात घडतात त्यावेळेला जे एक तपासाची यंत्रणा स्वायत्त यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे त्यामार्फत चौकशी केली जावी आणि पहिल्या दिवशी तशा वेळीची चौकशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी केली। राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं की या साऱ्या घटनेची पूर्णपणाने CBIच्या मार्फत चौकशी केली जावी। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर येणारा अहवालाला वेळ लागला तरी चालेल, पण तो अहवाल वस्तुनिष्ठ असावा असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलंय। संवाद साधला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपल्याबरोबर आहेत अनिल पाटील, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, आज अहवाल येणार आहे DGCIचा, कशा पद्धतीने बघताय? 1 महिना दादांच्या अपघाताला पूर्ण होतोय आज। नाही, आता अहवाल आज येईल, उद्या येईल किंवा 4 दिवसात येईल ते आता आपल्याला थोड्या दिवसात कळेलच। पण आमचा आग्रह असा असणार आहे की अहवाल जो प्राप्त होईल तो अतिशय सूक्ष्म अभ्यास करून तो अहवाल आमच्यापर्यंत आला पाहिजे किंवा शासनापर्यंत गेला पाहिजे। त्याच्यात खरा गुन्हेगार हा समोर आला पाहिजे, या दृष्टिकोनातून तो अहवाल आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। एक चिठ्ठीचा विषय आलेला आहे। अजितदादांनी जयंत पाटलांना एक चिठ्ठी पाठवली होती असं म्हटलं जातं। नेमकी ही चिठ्ठी कशाची होती? विलिनीकरणासंदर्भात होती का किंवा काय होतं? म्हणजे तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? आता जयंत पाटील साहेबांना जी चिठ्ठी दादांनी पाठवली हिच्याविषयी मला तरी काहीच माहिती नाही आहे किंवा आमच्या पक्षातल्या कुठल्या नेत्याला माहिती आहे असं मला काही वाटत नाही आहे। ती चिठ्ठी विलिनीकरणाची होती का त्या काळामध्ये एक मंत्रिमंडळामध्ये एक रिकामी जागा होती की ती जागा भरण्याची होती? हे जयंत पाटील एक तर सांगतील किंवा दादा गेलेत आता, ते आम्हाला तर काही माहिती नाही। त्यामुळे त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं किंवा चिठ्ठी पाठवण्याचा भेटण्याचा जो उद्देश होता तो कुठल्या चर्चेकरता होता? मंत्रिमंडळातली जागा भरण्याकरता होता का विलिनीकरणाकरता होता? तो विषय संपलाय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।